रामकृष्ण हरे. सज्जन हो, मनुष्य जीवनातील आनंदाची प्राप्ती होण्यासाठी माणसाने हे 4 वर्ग पास करत करत गेले पाहिजे. 4 वर्ग शास्त्रकाराने माणसाच्या जीवनासाठी हे 4 टप्पे पाडलेले आहेत. पहिला टप्पा आहे ब्रह्मचर्य. हा एक आश्रम आहे. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे 1 ते 25 वयापर्यंत आश्रमात राहून विद्याभ्यास करायचा आणि मग तिथले जे आचार्य असतात ते त्या विद्यार्थ्याला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ज्ञान शिकवतात. त्याला जे आवडेल, रुचेल, पचेल आणि इतर सर्व ज्ञान, की संपूर्ण जीवनाचे ज्ञान त्याला शिकवल्या जातं वयाच्या 25व्या वर्षापर्यंत. नंतर मग त्याला परवानगी दिली जाते की आता तू गृहस्थ आश्रमात प्रवेश कर. आणि मग ते 25 ते 50 गृहस्थ आश्रम, 50 ते 75 वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात राहिल्यासारखंच संसारात राहायचं असेल गृहस्थ आश्रमात तो, पण वानप्रस्थ स्थितीमध्ये राहायचं, जणू का मी वनात राहतो. आणि 75 ते 100 संन्यस्त वृत्तीने राहायचं, त्याला संन्यास आश्रम असं म्हणतात. हे 4 टप्पे माणसाच्या जीवनामध्ये शास्त्रकाराने पाडलेले आहेत. तर हे शिक्षण देत असताना जे काही आचार्य असतात, पूर्वी आश्रम पद्धती होती. आश्रम याचा अर्थच असा आहे, श्रम म्हणजे कष्ट, मग ते शारीरिक असतील किंवा बौद्धिक असतील. आणि आश्रम, आ उपसर्ग लागला श्रम धातूला की श्रमापर्यंत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बौद्धिक श्रमसुद्धा त्या टोकापर्यंत शिकवल्या जातात की जे गरजेचं आहे. तसं शारीरिक श्रम पण त्या आश्रमामध्ये शिकवल्या जातात. आणि पूर्वी तसा आश्रम पद्धती होती, त्यालाच गुरुकुल पद्धती असं एक दुसरं नाव होतं. आणि मग तिथे जे आचार्य असायचे तर ते आचार्य त्या विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शिकवित असायचे. तर असेच एक आचार्य प्रबुद्ध यांच्या आश्रमामध्ये 3 विद्यार्थी विद्याभ्यास शिकत होते. तर पहिला वर्ग जो आहे म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, ह्या आश्रमातलं त्यांनी विद्याभ्यास पूर्ण केला. आणि आश्रमातला विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर आचार्य प्रबुद्ध यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला गृहस्थ आश्रमात प्रवेश करायला हरकत नाही, पण तुमची शेवटची चाचणी मी घेतो आणि मग तुम्हाला परवानगी देतो. त्याप्रमाणे मग त्या आचार्य प्रबुद्ध यांनी अशा आपला जो आश्रमाचं दार होतं, द्वार, त्याच्या पलीकडे लाकडं पडलेली होती आणि त्याच्या अलीकडे दारामध्येच त्यांनी असं काटे पसरून ठेवली. आणि काटे पसरून ठेवल्यानंतर यांना सांगितलं की हे बघा, तुम्ही आता ते पलीकडे जे लाकडं पडलेली आहेत ना ते आपल्या आश्रमात घेऊन या. हा गेल्यानंतर मग पहिला जो होता तो गेला, तर काटे पसरलेले होते. मग त्याने तसंच तो काट्यातून गेला, पण त्याला काटे टोचले पुढे, काट्याचं काढून त्याने गेला तो पुढे. दुसरा जो होता तो विचार करीत बसला, या काट्यामध्ये कसं जायचं, अवघड आहे, काटे टोचतील, दुःख होईल आपल्याला, असा विचार करत बसला. आणि तिसरा जो होता त्याने विचार न करता त्याने झाडू घेतला आणि ते काटे सगळे बाजूला केले आणि रस्ता मोकळा केला. आणि मग तिघांनाही आचार्यांनी जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं की बाळांनो, आता तुम्ही एकच फक्त गृहस्थ आश्रम करण्याच्या योग्यतेचं झालेला आहे, म्हणजे तिसरा, की ज्याने झाडू घेऊन काटे साफ केले, रस्ता मोकळा केला स्वतःसाठी आणि इतरांसाठी. जर रस्त्याला काटे पडले असेल, दगड पडले असतील तर ते साफ करणं आणि तो रस्ता राजमार्गासारखा खुला करणं, हे ज्याला समजतं तो गृहस्थ आश्रमात वागण्यायोग्य झालेला आहे, परिपक्व झालेला आहे गृहस्थ आश्रमासाठी. आणि तुम्हाला मात्र
आत्ताच ग्रस्त आश्रमात जाता येणार नाही, तुम्ही इथंच आश्रमात राहून अजून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि मग त्या दोघांना नाईलाजाने राहावं लागलं आणि पुढचं शिक्षण त्यांचं सुरू झालं. म्हणजे आश्रम पद्धती अशी होती की फी घ्यायची आणि 4 वर्ष 2 वर्ष संपले की कोर्स संपला असं नव्हतं. ती पद्धत आता आहे की त्याच्यामध्ये जीवनाचं शिक्षण दिल्या जात नाही. हे विषय आहेत आणि हे तास आहेत, हे करा, पास व्हा नापास व्हा तुमचं तुम्ही बघा. तशी पूर्वीची पद्धत नव्हती. त्याची परीक्षा घेऊन तो योग्य झाला आहे की नाही आणि मग पुढच्या वर्षामध्ये पुढच्या वर्गामध्ये घालायचं. तर पहिला वर्ग जो आहे ब्रह्मचर्य आश्रमातला तर तो परिपक्व करणं आणि मग गुरुची आज्ञा घेऊन ग्रस्त आश्रमात जाणं. आणि धन्यो ग्रस्त आश्रम हा, तिथे तो आश्रम पूर्ण करणं. नंतर मग वानप्रस्थ, नंतर संन्यस्त आश्रम. हे चारी आश्रम वयपरत्वे ज्ञान करून घेतल्यानंतर हळूहळू क्रमाक्रमाने पार करणं. असा जर तो माणूस गेला तर तो आनंदी जीवन जगू शकतो, असा याचा तात्पर्य अर्थ आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे. जीवनाचं जे ज्ञान आहे, आनंद जीवन जगण्याचं जे ज्ञान आहे, तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जे तत्वदर्शी आहेत लोक, त्यांच्या आश्रमात जाऊन राहावं लागतं आणि मग ते तत्वद सांगतात की असं कर म्हणजे असं होईल, असं कर म्हणजे असं होईल, आता तू याला योग्य ते झालेला आहेस, असं तत्वदर्शी गुरु सांगतात. आणि तेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ते ज्ञान पैगा बरवे, बरव ज्ञान. बरवे हा शब्द इथे फार महत्त्वाचा आहे. बरव ज्ञान कोणतं? जीवन नीट आनंदमय जगता आलं पाहिजे, त्याला बरव ज्ञान म्हणतात. नाही तर ब्रह्मज्ञान सांगूनसुद्धा ब्रह्म वटाळे होतातच ना, कारण त्याला ते ज्ञान व्यवहारामध्ये जोडता येत नाही. ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करता यावा, हा खरा ज्ञानाचा भाग आहे, त्याला खरा ज्ञानी म्हणतात. तर ज्ञानी असतात आणि व्यवहारात नीट वागता येत नसेल तर त्याला ज्ञानी म्हणत नाही. आणि म्हणून चारी आश्रमाचं सांगोपांग ज्ञान आश्रमात दिल्या जायचं. आणि जर तसं ज्ञान मिळालं नाही तर मग आपलं जीवन सफल होणार नाही. म्हणून चांगल्या आता गुरुकुलं राहिलेली नाहीत, आश्रम राहिलेली नाहीत, तरी पण तसे ज्ञानी लोक आजही आहेत. तर त्यांच्याकडे जा, बसा, समजून घ्या आणि हे 4 टप्पे आपल्या मुलांना किंवा आपल्याला पार करता येतील का, कसे करायचे ते समजून घ्या. ब्रह्मचर्य तुमचं नसेल तर वानप्रस्थात असेल, ग्रस्तात असेल तर कसं राहावं, ह्या आश्रमामध्ये वयपरत्वे आम्ही कसं राहू शकतो, याचं ज्ञान मिळवून मग तसं जीवन जगा. तसं जीवन जगलं तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.